मनपा आणि झेडपी निवडणुकांसाठी पवारांनी आता एक मोठी घोषणा केली। या निवडणुकांमध्ये 50% महिलांना निवडून द्या, महिलांसाठी निवडणुकीत जागा राखीव ठेवणार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं। या निवडणुकांमध्ये 50% महिलांना निवडून द्या, एकट्याने लढायचं की कोणाला सोबत घ्यायचं हे ठरवू, असं सुद्धा यावेळी शरद पवार यांनी म्हटलं। आज राष्ट्रवादीचा वर्धापन दिन साजरा झाला आणि यावेळी शरद पवार यांनी एक मोठी घोषणा केली। मनपा आणि झेडपी निवडणुकांसाठी पवारांनी ही घोषणा केली। या निवडणुकांमध्ये 50% महिलांना निवडून द्या असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। आज जिल्हा परिषदेच्या निवडणुका, नगरपालिकांच्या निवडणुका, महानगरपालिकांच्या निवडणुका 2-3 महिन्यावर आलेल्या आहेत आणि 50% भगिनींना निवडून द्यायचे। कर्तृत्वाचा वाटा हा फक्त पुरुषाकडे असतो याच्यावर माझा विश्वास नाही। भगिनींना संधी मिळाली तर त्याही कर्तृत्व दाखवू शकतात। संधी दिली आणि ते आपण अनुभवलं। उद्याच्या निवडणुकीमध्ये 50% जागा भगिनींना द्यायच्या आणि तो धोरणात्मक निर्णय आपण घेतला। तो यशस्वी करण्याचं काम येत्या 2-3 महिन्यामध्ये आपल्याला करायचं। त्या निवडणुकीमध्ये जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचं जे नेतृत्व आहे त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन या निवडणुका कशा लढवायच्या, एकट्याने लढवायच्या, काही लोकांना बरोबर घेऊन लढवायच्या याचा विचार त्या जिल्ह्याच्या नेतृत्वाला विश्वासात घेऊन हा करण्याची वेळ आज आलेली आहे।